नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 सुरू केला होता। आज आपण सराव संच 1.1 मधलंच दोन प्रकारचे एक्झाम्पल पाहणार आहोत। जसं आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की x आणि y चे सहगुणक परस्पर समान असताना कसं सोडवायचं। या ठिकाणी एक्झाम्पल आहे 99x + 101y = 499, 100x + 99y = 500। यामध्ये तुम्हाला कळलं असेल की इथलचा वायचा आणि या ठिकाणी एक्सचा सहगुणक सारखा आहे। मग अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये प्रथम दोन्ही समीकरणाची बेरीज करायची, त्याच्यातून तिसरं समीकरण मिळतं। परत 1 मधून 2 वजा करायचं, चौथं समीकरण मिळतं। 3 व 4 ची बेरीज करायची म्हणजे आपल्याला उकल मिळेल। पाहूया मग 99x + 101y = 499 हे समीकरण 1, 101x + 99y = 501 समीकरण नंबर 2। आता अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले समीकरण 1 व 2 ची बेरीज करायची, समीकरण 1 + समीकरण 2। यामध्ये बघा मग 1 व 2 ची बेरीज केली तर 101 + 99 म्हणजे 200x + 200y 499 आणि 501 म्हणजे 1000। आता यामध्ये तुम्हाला कळेल की 200 ने संपूर्ण समीकरणाला आपण भागतो। 200 ने भागून म्हणजे संपूर्ण समीकरणाला 200 ने भागायचं म्हणजे काय येतं x + y = 5। हे झालं समीकरण 3। 200 ने 200 ला भागितलं x 1 येतं, 200 ने 200 ला भागितलं 1x 1y। सहगुणक नाही लिहिला तरी चालतो, परंतु ज्याचा सहगुणक काहीच नाही म्हणजे तो 1 असतो। 200 ने 1000 ला भागितलं किती आलं 5, 200 × 5 = 1000। हे समीकरण नंबर 3 मिळालं। आता 1 मधून 2 वजा करू। परत समीकरण नंबर 1 99x + 101y = 499। इक्वेशन नंबर 1 101x + 99y = 501। हे झालं समीकरण नंबर 2। 1 मधून 2 वजा करू। आता 1 मधून 2 वजा करायचे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की ज्या समीकरणातून जे समीकरण वजा करायचे त्याचे चिन्ह बदलायचं। तर 1 मधून 2 वजा करायचे म्हणजे 2च्या समीकरणाचे चिन्ह बदलायचं, म्हणजे जिथं उणे असेल तिथं अधिक होईल, जिथं अधिक असेल तिथे उणे होईल। बघूया मग आता याचे चिन्ह बदलणार, उणे उणे उणे। 101 मधून 99 गेले, खरं राहिले 2, मोठ्या संख्येत चिन्ह उणेचे 2x। 101 मधून 99y गेले, खरं राहिले 2, 2y अधिकचे मोठ्या संख्येचे चिन्ह। 501 मधून 499 गेले, खरं राहिले 2, उणेचे 2। मग याला 2 ने भागून मग 2 ने भागितलं तर काय येतं उणे x + y = उणेचा 1। हे समीकरण नंबर झालं 4। मग समीकरण नंबर 3 व 4 ची बेरीज करू। x + y = 5 समीकरण 3, उणे x + y = उणेचा 1 झालं समीकरण नंबर 4। 3 व 4 ची बेरीज करून अधिक x उणे x काटले, 1y 1y। याचा कोऑर्डिनेटर म्हणजे सहगुणक काही नसतो म्हणजे 1 असतो, केव्हा लक्षात ठेवायचं। 2y = 5 मधून 1 गेला 4। मग पुढच्या स्टेपमध्ये 2y = 4, y = 2 गुणिले इकडे येताना भागिले, बे 1 बे 2 4, y बरोबर किती आलं 2। मग लिहायचं y = 2। ही किंमत जे सोपं समीकरण आहे त्यामध्ये ठेवायचं। ही किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू, 3 मध्ये ठेवू। आता समीकरण नंबर 3 कोणतं आहे, x + y = 5 हे समीकरण नंबर 3। याच्यामध्ये y ची किंमत किती आहे 2, मग x + 2 = 5 म्हणून x बरोबर अधिकचे 2 तिकडे जाताना उणेचे 2, x = 5 मधून 2 गेले, खरं राहिले 3। मग आता पुढच्या स्टेपमध्ये आपण पाहूया उकल काय आली। प्रथम x ची किंमत लिहायची, x ची किंमत किती आली 3, y ची किंमत किती आहे 2, म्हणजे तुमची उकल काय आली 3,2। या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये ज्याचा x आणि y चा सहगुणक सारखा असतो त्यामध्ये
प्रथम 1 व 2ची बेरीज करायची, समीकरण नंबर 3 मिळते. नंतर समीकरण 1 मधून 2 वजा करायचं, समीकरण नंबर 4 मिळते. 3 व 4ची बेरीज करायची, एका चलाची किंमत मिळते x किंवा y ची. मग y ची किंमत मिळाल्यानंतर ती किंमत समीकरण जे सोपं आहे त्यामध्ये टाकायची. मग x ची किंमत मिळाली, उकल आल्यानंतर प्रथम x ची उकल लिहायची, नंतर y ची. त्यानंतर अशाच प्रकारचं दुसरं एक्झाम्पल आपण पाहूया. यामध्ये दिलेले आहे 49x मायनस 57y, 49x मायनस 57y बरोबर 172, 57x मायनस 49y बरोबर 252. सेम समीकरण आहे विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण. प्रथम 1 व 2ची बेरीज करायची, 49x मायनस 57y बरोबर 172. समीकरण क्रमांक 1. 57x वजा 49y बरोबर 252. समीकरण क्रमांक 2. 1 व 2ची बेरीज करून 57 आणि 49, 9 7 16, 1607, चला 1 झाली 6 4 10, 106x वजा 106y बरोबर 2 2 4, 7 5 12, 1202, चला 1 झाले 3 3 आणि 1, 2 2 4, 7 5 12, 1202, चला 1 झाले 3 3 आणि 1 4. मग आता याला 106 ने भागून 106 ने भागायचं, 3 याला भाग जातो म्हणजे x वजा y बरोबर 4. हे झाले समीकरण क्रमांक 3. आता 1 मधून 2 वजा करायचं आहे, 49x मायनस 57y बरोबर 172. समीकरण क्रमांक 1. 57x मायनस 49y बरोबर 252. आता समीकरण 1 मधून 2 वजा करायचं, म्हणजेच 2चं आपल्याला चिन्ह बदलावं लागेल. जिथं उणे असेल तिथं अधिक, जिथं अधिक असेल तिथं उणे. उणे अधिक उणे. 57 मधून 49 गेले, खरं राहिले 8, उणेचे 8x, इकडे उणेचे 8y, इकडे 252 मधून 172 गेले, 252 मधून 172 गेले, खाली किती राहतात 252 वजा 172, खरं राहतात 80. मोठ्या संख्येचे चिन्ह उणेचे 80. मग 8 ने भागून, 8 ने जर भागितलं तर मायनस x मायनस y बरोबर मायनस 10. हे झालं समीकरण 4. मग 3 व 4ची बेरीज करून समीकरण नंबर 3 आहे x मायनस y बरोबर 4. समीकरण क्रमांक 3. उणे x उणे y बरोबर उणेचे 10. समीकरण 4. 3 व 4ची बेरीज करून अधिक x उणे x कटला, उणे 1y उणे 1y उणेचे 2y, उणे 10 अधिकचे 4 बरोबर या ठिकाणी येतात उणे 6. 10 मधून 4 गेले 6, मोठ्या संख्येत चिन्ह उणेचे 6. y बरोबर उणे 6, उणे 2 गुणिले इकडे तर भागिले उणे उणे अधिक बेक बे बेत्रिक 6. y बरोबर किती आली किंमत 3. मग y बरोबर 3 ही किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवून, मग यामध्ये समीकरण 3 मध्ये x मायनस y बरोबर 4. समीकरण 3 ज्या ठिकाणी y आहे किंमत किती ठेवणार 3. x मायनस 3 बरोबर 4, उणेचे 3 तिकडे जाताना अधिकचे 3, 4 अधिक 3 बरोबर 7. या ठिकाणी उकल आलेली आहे. उकल लिहिताना परत तोच प्रश्न, प्रथम x ची किंमत लिहायची, नंतर y ची किंमत किती आहे 3. या ठिकाणी उकल आली 7,3. मग अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये, अशा म्हणजे ज्याच्यामध्ये x आणि y चे सहगुणक परस्पर सारखे असतात, तेव्हा 1 व 2ची बेरीज करायची, समीकरण 3 मिळते. 1 मधून 2 वजा करायचं, समीकरण 4 मिळतं. 3 व 4ची बेरीज करायची, एका चलाची किंमत मिळते, त्या चलाची किंमत सोप्या समीकरणामध्ये टाकायची, दुसऱ्या चलाची किंमत मिळते. उकल लिहायची, प्रथम x ची आणि नंतर y ची. या ठिकाणी आपण थांबूया. अशाच प्रकारच्या एक्झाम्पलसाठी प्रॅक्टिस करा. परत नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ज्या एक्झाम्पल सोडवल्या त्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. नमस्कार.